सकाळ झाली आहे ना. काय करते स्वयंपाक? लाईट नाही आमच्याकडं. काल लाईट गेली लाईटीचा लय गोळ झाला आहे बरं. कपडे अडकून पडली ती मशीन मध्ये. कपडे बसले ते अडकून आमचे. बाहेर झोपले इथं. आता राहिलं सोनू सोनू मोनू लवकर जायचं लवकर उठलं. सूर्यदेव गावला. सूर्यदेव गावला. काय ठेवलं लाईटीला? काय ठेवलं नाही. लाईट नाही ते ना, अंधार झालाय. अंधारात काय दिसेना ग. तू काय करू मग? किती वाजलं? आता वाजले की. आंघोळ करा जाता निघा. काय करू कालवण? 6:30 झाले त्या. अर्धा तास दिवशी आणलेलं ते पण संपलं. संपलं. मग आता कशाला बनवते? काय करू तेच नाही, डोकं चालू नाही. काय नाही, बेसन पण नाही, काय नाही. किती करीन म्हणून. आज येतं ना बेसन पीठ आणतो. उरका जा. जाणार तरी आहे ना. सकाळ सकाळी स्वयंपाक करायचं म्हटलं का लय वैताग येतो. डोळ्यावरची झोप पण जात नाही आणि काय नाही. पण काय करणार. मला तर आता जाग आली आणि अचानक बघितलं मोबाईलमध्ये तर 6 वाजले. तर आता म्हणलं म्हणजे 6 वाजून गेले. आता म्हणलं स्वयंपाक होतोय का नाही काय माहिती. उपाशी जावं लागेल माझ्या नवऱ्याला म्हणून ही नव्हतं घरात. उठली आणि पहिल्यांदा पीठ मळाय घेतलं. अजून झोप आहे माझ्या डोळ्यावर. लाईट नाही त्यामुळं बाकीचं म्हणलं राहू देत. आधीपर्यंत स्वयंपाक करून घेऊया, कारण चुलीवर पाणी तापवायला आमच्याकडं पातेलं नाही मोठं. जळण पण नाही आणि चूल पण मोडून गेली. आता चूल बनवायची आहे मला. आता म्हणलेलं की चूल वगैरे चांगली बनवायची, पण आता माझ्या नवऱ्याला 7 ते 7 काम लागले त्यामुळे तो प्लॅन पण कॅन्सल. का बनवणार? उद्या जाऊर का काय करू आता? काय करू पण बनव कशात तरी. कशाचं बनवू आता? ते डोकं चालत नाही तर बनव कशाच तरी. बटाटा बनव. बटाटा बटाटा मला नाही आवडत. काय करू? कायच नाही घरात काय नसणार. डोक्यात किडं पडतं तर काय करू म्हणून. घरात भरपूर सामान असलं का नाही मग काय वाटत नाही. चला, यांनी तर ब्लॉगला सुरुवात केली आज. आता इथून पुढे कंटिन्यू करू. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सोनूच्या पप्पाने सकाळी व्हिडिओला सुरुवात केली होती. माझी कामं वगैरे आवरलेत आणि आज थोडंसं गोळ्या संपल्यात ना, त्यामुळं डबल तर त्रास व्हायला लागले. पण थांबून नाही जमणार. इथं मी हे करत बसले होते. ह्या महिन्याचे 15 दिवस झालेत, म्हणजे आज 15 तारीख आहे. आता राहिलेत फक्त हा महिना संपायला 15 दिवस. आणि 15 दिवसात 12-13 हजार रुपयाची तडजोड करणं थोडंसं कठीण आहे. तेच लावत होती किती बचत केली पाहिजे, किती ठेवले पाहिजेत, किती खर्चले पाहिजेत, ह्याचा सगळा हिशोब लावायचा चाललेला. खूप कठीण असतं थोड्याशा पैशातनं संसार चालवणं. 15,000 रुपये महिना, त्यामध्ये नुसतं बाहेरचं देणंच 12-13 हजार रुपये. हप्ता येतं. भरपूर सारे कुठं नाही त्या ज्या गोष्टी आपण नाही सांगायच्या ते नाही सांगत, पण थोड्याशा पैशात एवढं सगळं मॅनेज करणं होत नाही आहे. काय करणार, करावं लागते. जाऊ द्यात. आणि कामं जर कमी असतील ना तर जास्तच वांदं होतं. आता तेच चालू आहे. एकच टाईम काम भेटतं, म्हणजे ओव्हरचं काम भेटतच नाही. सिंगल पगार. एवढ्यात 500 रुपयात घर चालतच नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. कारण आता तेलाचा पुडा महाग झाला आहे, शेंगदाणा महाग झालं आहे, सगळ्या गोष्टी महाग झाल्या त्या. त्यामुळं कमवणाऱ्याला पण टेन्शन असतं, पण जे चालवतं ना, हिथं किती वापरायचं ह्याला किती देणं आहे ह्या महिन्यात. आणि आम्हाला प्रत्येक आठवड्याला हप्ता असतो.
3 तारखेला एक हप्ता असतो, 15 तारखेला एक असतो, 25 तारखेला एक असतो. नंतर पुढच्या आठवड्यात लगेच आमचं बॅलन्स वगैरे संपतात, दोघांचं एकामागं एक संपतं. त्यामुळे लय कठीण, प्रत्येक आठवड्यात नवीन काहीतरी आमच्या मागं उद्योग वाढून ठेवला असतो. त्याच आता लावला आहे, बघू. ह्या महिन्याचा शेवट मी सांगेनच की आमचं या महिन्यात किती बजेट गेलं होतं आणि पगार किती होता आणि खर्च किती झाला होता आणि सगळ्या गोष्टी हे सगळं तुम्हाला सांगेन. असं चला आता हे तर ठेवून देते, कारण डोक्याचं दही झालं माझ्या. आणि विचार करत बसले ना माझं डोकं दुखतं. सोनू चालला अभ्यास तिकडे. सोनूला सर्दी खोकला असल्यामुळे तिला मी शाळेत नाही पाठवत. 2-3 दिवस झाला असेल नाही पाठवली, कारण माझ्यामुळे तिला पण तो त्रास होतोय. चला तिचा अभ्यास बघूया आपण थोडासा. कामं वगैरे माझे आवरले तर आता ती बसले अभ्यास करत. आपण तिचा थोडासा अभ्यास बघूया काय करते ते. आणि आज आमचा घरातला बल्ब गेलाय. हां लाईट तर आहे का बघू. हां लाईट आहे. बल्ब गेलाय, रात्रीच गेलाय. रात्रभर आम्ही अंधारातच होतो. ती राहू दे. आता ना सोनू तुम्हाला गणित सोडवून दाखव त्यांना. घे मॅजिक पॅट. आपण बघूया सोनूला गणित येत आहे का. पेन्सिल आता सोनू गणित करणार आहे. आता तुम्हाला ह्याच्यावर दिसते. 1 2 3 4 5 6 गुणाकार 7 वक्कटी 8 सनेच 9 10. आलंय का बरोबर सांगा. आता अजून एक देऊया. बेरजेचंच. अजून मी तिला वजाबाकीचं नाही शिकवलं. करा. शाळेत नाही गेली तरी ती घरी अभ्यास करत असते बरं का. 3 4 5 6 गुणाकार 7 वक्कटी 8 सनेची पोळी 9. आले बरोबर आहे. 1 to लेबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. ABCD. A for apple, B for ball, C for cat, D for dog, F for elephant, F for येतं बरं का तिला ते. F आता येतं तिला. हुशार आहे घरी असलं तरी पण. माझं बाळ काही ना काय अभ्यास करत असतं. म्हणजे भांडी कोंडी तिने काढतच नाही बघा. तिथं भांडी येते, इथं भांडी येते, इथं पिशवी आहे ना ह्याच्यात पण भांडी येते, खाली कोपऱ्यात दिसत असेल. पण तिचं हेच दिवसभर हे खोडणार, डबल गिरवत बसणार. ही शाळेत भेटलेलं तिला पुस्तक होतं आधीच्या. हे सगळं डबल खोडून लिहित बसते. आणि हे पण तिला नाही करमलं का मग माझ्याकडून असं काही ना काही तिचं काम चालूच असतं माझ्या अभ्यासाचं. असो चला करा अभ्यास. पत्र्या आवाज येतोय कारण पाऊस पडतोय आणि लय भारी वाटते, कारण इतकं गरम व्हायला लागलेलं का नाही. घरात चला. जोरात यावं असं वाटतंय कारण छान वाटतंय. हा पात्र आहे बरं. तर काय माहिती किती पडतोय काय नाही, पण आलाय तरी खरा. जास्त तब्येत खराब झाल्यामुळे दुपारी थोडंसं झोपली आणि आता उठली. लय त्रास होतो तुम्हाला काय सांगू. काय बॉक्स
खाली येतो. आता फुटल्या का ठेवा आणि गलासात पाण्यात. आता पायाला इतक्या मुंग्या येते असं मला तर वाटतं ना माझ्या अंगात रक्तच नाही, कारण असं जास्त वेळ मोबाईल जरी 10 मिनटं 15 मिनटं असं मोबाईल जरी धरला ना तरी हातात मुंग्या निघते, त्या पायातनं मुंग्या निघते. त्या लाईट नाही आहे हे नाही तुला मागितलं ग. म्हणजे ते गोळे माझ्या गोळ्या सगळ्या संपल्या, त्या आता एवढी गोळी आहे आता ही खाते मी. म्हणून काय मला फरक पडला तर पडला. हातानं आवरले तिनं, समजून घ्या जरा. जा मला पाण्यानं घालायचं. ओ लय पायी दुखतं तर. आता बाहेरचं बल घरात लावावं लागणार आहे, कारण अंधारात स्वयंपाक करणं काय होणार नाही. हो त्या बलानं किडं येत होतं. बघितलं का मी सकाळपासून मला वाटलं तेवढं बल आत लावा, तेवढं बल आत लावा. मला माहित असतं नीट बघून खायची. मध्ये बघितलं होतं गुल खाल्ली तसं घशात खो खो करायला लागली म्हणून नीट बघ. किती मोठी टिकली लावली. असं ते ठेव. चला आता मी स्वयंपाक करायला घेते. नाही तू नाही काम कर. आता थोड्या वेळाने लाईट जाणारच आहे, काय बलाचा उपयोग पण नाही, पण आता हे आणतात का नाही माहीत नाही. बल तर थोड्या वेळाने लाईट झालं तर पाक 6 वाजले, तर 6:30 पर्यंत लाईट जाते. आता ब्लॉग काही कंटिन्यू करत नाही आहे मी, काय दाखवणारा लाईट जाणार आहे. आणि कसला उजेड पडलाय घरात. आता देव करू ह्या उजेडावरती किड नाही येऊ. नंतर असल्या बलाच्या उजेडा का नाही लगेच ती लाईटीवरची किड असतात का नाही ती येतात. असं चला आता मी लागते स्वयंपाकाला घरात. आलं लगेच वेगळाच उजेड पडतो असा पिवळा पिवळा पिवळा. असं देत असलं पण दिवस काढायचे असतात. चला असं देत उचल ना कागद तरी उचल. झाडू मारते मी. बेडवरचं आवरून झालं. आता भांडी मांडते आणि झाडून काढते. लाईट गेली आमच्याकडं. रोज बरोबर 7:30ला लाईट जाते आणि लाईट जाण्याच्या आधी मी स्वयंपाक वगैरे करून घेतला. माझा स्वयंपाक झालाय. आजारी असले तरी त्या गोष्टीतनं आपल्यातनं तू अभ्यास करत बसली. तुला काय माहिती, तिला माहितीच नाही काय. नाही दिसत बाळा, लाईट नाहीये तर असं. चला आता दिवा लावला इथं. आता दिव्यावरती नाही दिसणार रे बाळा, नाही दिसणार. आणि रानात राहतो ना आम्ही, राहतोय ना आम्ही. रोज नवीन काहीतरी आम्हाला आव्हान असतं आणि त्या आव्हानांना सामोरं जायचं. कधी लाईट नसते, कधी पाणी नसतं, कधी वारा पाऊस, रोज काही ना काही कुठं नसतं. आणि लाईटीने तर आता लावूनच धरलं. रोज दिवसभर आज पाऊस आला होता आमच्याकडे. दिवसभर पण नव्हते, म्हणजे रोज पण कधी कधी ना सकाळची जाते डायरेक्ट 4ला येते. 4ला येते किंवा 5ला येते, नंतर डबल 7:30ला जाते. 1-1.5 तासात माणसांनी पाणी भरायचं. पण आम्ही ती बाहेरचा लावून आत लावलाय. सांगितलंय. ओके चला भेटतो डायरेक्ट आता सकाळी. जुनी नाही होय, जुनी